हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज परत एकदा छानच एक रेसिपी शेअर करते। बटाट्याची भाजी ची रेसिपी शेअर करते। पिवळ्या बटाट्याची भाजी आहे। ह्या बटाट्याची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने करता येते। त्यातलीच एक पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करते। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका। आणि अजून चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा। चला तर आपल्या बटाट्याच्या भाजीला सुरुवात करूया। इथे एका पॅन मध्ये तेल घ्यायचे। ह्या भाजीला तेल थोडं जरा जास्त घ्यायचे, त्यामुळे साधारण मी इथे 6 ते 7 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून मोहरी, 1/4 टीस्पून जिरे घेतलेले आहे। ते दोन्ही छानपैकी गरम झालं की मी इथे साधारण 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। ते उभे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते छानपैकी आपण तेलावरती परतवून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये एक 3 ते 4 हिरवी मिरची अशी बारीक चिरून घेतलेली आहे। ती सुद्धा आपण त्याच्यावरती परतवून घेऊया की त्याने आपल्या भाजीला थोडासा स्पायसीनेस येईल। मिरची जास्त तिखट असेल तर कमी घेतली तरी सुद्धा चालेल, कारण आपण ह्याच्यामध्ये अजून पुढे आलं लसूण मिरचीची पेस्ट सुद्धा वापरणार आहोत। इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे, जेणेकरून आपला कांदा लवकर शिजायला पाहिजे। हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता इथे मी साधारण 1 टीस्पून हळद घेतलेली आहे, कारण का आपण बटाट्याची पिवळी भाजी करतोय त्याच्यामुळे आपण हळदीचं प्रमाण हे त्याच्यामध्ये थोडं जास्त घेतलेलं आहे। त्याच्यामुळे इथे मी 1 टीस्पून हळद घेतलेली आहे। इथे मी 1 टीस्पून आलं लसूण मिरची ह्याची पेस्ट घेतलेली आहे। ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची असेल। तुमची जर मिरची पहिली बारीक चिरलेली खूपच तिखट असेल तर आलं लसूणची पेस्ट नाही टाकली तरी सुद्धा चालेल। इथे मी 1 टीस्पून किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि 1 टीस्पून धणे आणि जिरं ह्याची मिक्स पावडर घेतलेली आहे। हे सगळं आपण छानपैकी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आपण आपला कांदा एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घेऊया। हे बघा, आपला कांदा छानपैकी शिजलेला आहे। अजिबात त्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे काही वापरलं नाही आणि खूप छानपैकी भरपूर अशी कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर टाकायला अजिबात कंजूसगिरी करायची नाही ह्या भाजीमध्ये। खूप छान अशी कोथिंबीर टाकून सगळं काही आपण मस्तपैकी परतवून घेऊया। आता इथे जर तुम्ही बटाटा जो वापरायचा आहे तो मोठा असेल तर 3 बटाटे घ्या आणि मध्यम आकाराचे असेल तर 4 ते 5 बटाटे घ्या। ते उकडून असे त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपण त्या कांद्यावरती टाकून घ्यायचे आणि ती भाजी आपण सगळी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची की जेणेकरून आपला सगळा मसाला हा आपल्या बटाट्याला छानपैकी लागला पाहिजे। खूप सोपी आहे, टिफिनसाठी मस्त टेस्टी पटकन होणारी अशी ही भाजी आहे आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी भाजी आहे। आणि छानपैकी आपण सगळी भाजी मिक्स करून एक 10 मिनिटासाठी, 10 पण अगदी 5 मिनिटासाठी झाकण ठेवून आपली भाजी ही वाफवून घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने पिवळी बटाट्याची आपली ही भाजी खूप पटकन अशी तयार झालेली आहे। झटपट होणारी ही बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही अशी रेसिपी ट्राय करा आणि तुमची कशी म्हणते तीही मला कमेंट्स करून सांगा।